नमस्कार. आज आपण पाहणार आहे बटाटा पालक भाजी. झटपट होणारी आणि हेल्दी पौष्टिक ही भाजी. हे मी पालक आमच्या साईडला वाडी आहे, तिथून ताजा ताजा पालक आणलेला आहे. बघा किती सुंदर आहे, वाडीतला ताजा ताजा पालक. हा आपण स्वच्छ धुवून कापून वगैरे घ्यायचं आहे. मी ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण झटपट बनवणार आहे बटाटा पालक भाजी. तर आपण या भाजीला सुरुवात करूया. हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. आणि हे बघा, आता हे मी तेल घेतले, एक बळी तेल घेतले, गरम केलेलं आहे. आणि हे एकदम सोपी भाजी आहे. नवीन जे शिकतात त्यांना तर ही सोपीच आहे. आता ह्याच्यामध्ये मी लसूण ठेचून टाकणार आहे. 5-6 लसणाच्या कळ्या घेतल्या. तेल तापलेलं आहे आणि ठेचून मी लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे. हे बघा, तडतड आवाज येत आहे. आणि उभ्या चिरलेल्या 3-4 मिरच्या घेतल्या. तुम्हाला तिखटनुसार तुम्ही घेऊ शकतात. उभ्या चिरलेल्या मिरच्या का दिल्या की काहींना तोंडात येता कामा नये, कारण हिरव्या पालकही हिरवं आणि मिरच्याही हिरवं. मग कधी कधी ते टेस्टला तिखट लागतं, मग खायला मग टाळतात. मग आपण अशा उभ्या चिरून घ्यायच्या आणि हे भाजून घ्यायचं. बघा, सोनेरी रंगामध्ये. आणि थोडंसं हिंग टाका, कारण ह्याच्यात थोडंसं बटाटा आहे ना, म्हणून थोडंसं हिंग टाका. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आता हे सर्व भाजून घ्यायचं. पालक हा अगदी हेल्दी आहे, पौष्टिक आहे. पालकच्या सीझनमध्ये अपघात पालक खावं. आता थोडीशी मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे पालकला. तुम्हाला वाटेल पालकला रंग दिसणार नाही हिरव्यामध्ये, पण बटाटा पण टाकला ना, मग त्याला तो पिवळटपणा, बटाटा सुंदर दिसेल. हिरवा आणि पिवळा कॉम्बिनेशन मस्त वाटणार. आता हा बटाटा मी घेणार आहे. हे बघा, असे तुकडे केलेत बारीक, जास्तही बारीक नाही केले, मिडियम. एक बटाट्याचा हे सगळं टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं तरी परतून घ्या. स्लो आचेवर, गॅस कमी आचेवर जेवण करावे, हे मी नेहमी तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे जेवणात टेस्ट पण येते. आता हे चांगला परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं जरा ठेवायचं. झाकण ठेवा. असंही तुम्हाला ठेवायचं, असंही ठेवा, न झाकण ठेवता. हे बघा, आता हा सुंदर बटाटा रंग आला की नाही हळदीचा. हे बघा, त्याच्यात हिंग टाकलं, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. कोणाकोणाला बटाट्याचं गॅस प्रमाण होतं, म्हणून त्या बारीक चिरलेला हा पालक घातला आहे. बारीक चिरलेला पालक. आता ह्याच्यात पाणी बिणी टाकायचं नाही, कारण पालेभाज्यामध्ये कधीही पाणी शक्यता टाकायचंच नसतं, कारण ऑलरेडी तेलात पाणी असतं. आणि या पालकमध्ये भरपूर पाणी, बघा शिजताना किती पाणी येईल. ते बटाटे पण त्याच्यामध्ये शिजून निघेल, म्हणून पालकमध्ये कधी पाणी टाकायचं नाही. हां, तुम्हाला पालक डाळ बनवायची असेल तर ती वेगळी कढी आहे, पण ही सुकी भाजी आहे, म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. हे बघा, हे ना जरा खालवर करून घ्यायचं. खालवर कसं एकजीव करून घ्यायचं. आता ते पाणी आणि हे सगळं मिक्स होऊन जातं त्याच्यामध्ये. त्याला ओलावा आहे पालकला. साधी सरळ भाजी. गरमीमध्ये तर पालकला तर फार डिमांड आहे, कारण पालक हा थंड आहे, प्रोटीनमध्ये आहे तो, त्याच्यामुळे पालकला जास्त डिमांडच असतं कधी पण. खालवर करून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर कमेंट, लाईक, सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा. आणि पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायचे आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. हे बघा, पाणी सुटलं आहे ना. हे बघा, पाणी सुटलं आहे. आता ह्याच्यात मीठ बघा, मीठ टाकताना जास्त मीठ टाकायचं नाही, कारण पालकमध्ये थोडंसं क्षार असतं, म्हणून पालकमध्ये थोडंसं मीठ टाकावं. चवीनुसार म्हटलं तरी चवीनुसारपेक्षा थोडंसं किंचित अजून कमी करा, कारण पालकमध्ये मीठ असतो. पाणी सुटलं ना, हे बघा, म्हणून ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. आता ही भाजी शिजत आलेली आहे. पाणी जसं कमी होणार ती भाजी शिजत जाणार आहे. जेव्हा पाणी पूर्ण कोरडं हे नका समजून जायचं भाजी आपली शिजलेली आहे, बटाटाही शिजलेला आहे. अजून थोडंसं पाणी आहे बघा. अजून 1-2 मिनटं ठेवायचं
आणि पूर्ण सुकून घ्यायची भाजी. आणि ही भाजी तुम्ही चपाती भाकरी बरोबर खायला खूप छान लागते हां, गरमागरम. हे बघा आता पाणी सुकलेलं आहे, सुकत चाललेलं पाणी. हे बघा है ना, एक जे तुम्हाला कोण दाखवलं. हे बघा एकदम सोपी झटपट होणारी ही भाजी आहे. चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही करून बघा आणि खाऊनही बघा. हे सुंदर बटाटा पालक भाजी आहे. पोरं आवडीने खातात. अशा हिशोबाने तुम्ही केला तर आवडीने खा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर कमेंट लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. पुढे भेटूया आपण पुढल्या व्हिडिओत.